त्याचे संस्थापक आदरणीय कारापुरे महाराज, आमचे मित्र ॲडव्होकेट श्रीखंडे साहेब, महाराजांचे सुपुत्र आणि श्रीखंडे साहेबांचे ज्युनियर यांनी अल्पावधीतच या ठिकाणी चांगलं वकिली क्षेत्रामध्ये नाव कमवलं असे ॲडव्होकेट कारापुरे. आमच्या गुरूंचे चिरंजीव प्राध्यापक सचिन चौधरी सर, त्यांचे वडील मला इयत्ता 4थीला शिकवायला. यशवंत पवार पत्रकार, सर्व उपस्थित बंधू भगिनी, सर्वप्रथम मी सोलापूर माझं सोलापूर या संस्थेच्या कार्याचा शुभारंभ या ठिकाणी एक महिन्यापूर्वी झाला आणि आजच्या मुहूर्तावर या ठिकाणी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पदभार देण्यात आला. त्याबद्दल मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा. मी जरी जिल्हा सरकारी वकील असलो तर मी सुद्धा एक चळवळीतला कार्यकर्ता. वयाच्या 5व्या वर्षापासून सामाजिक संघटनांमध्ये काम करतो आणि माजी महाराजांची ओळख जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वीपासून आहे. महाराज महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांसाठी आंदोलन करत होते. कामगारांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे. कामगारांचं कल्याण व्हावं, कामगारांना चांगली घरं मिळावी म्हणून त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी उभं करून महाराष्ट्राला एक आदर्श घडवून दाखवून दिलेला आणि त्याचा मी नेत्र साक्षीदार. सोलापुरातील एकमेव कामगार चळवळीचा नेता कार्यकर्ता म्हणून ते बाळासाहेब ठाकरे पर्यंत ज्यांची झेप होती, हे बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे महाराजांना नावानिशी फोन नंबरनिशी ओळखत होते आणि महाराजांचा फोन त्यांनी कधी उचलला नाही असं कधी झालं नाही. ज्या वेळेला आमच्या अनौपचारिक गप्पा होत होत्या त्यावेळेला सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी होत होता आणि त्याच वेळेला महाराजांची कामाची व्याप्ती ही आम्हाला लक्षात आलेली होती. राजकारणामध्ये बरेचसे चढ उतार असतात, परंतु महाराजांनी स्वतःसाठी काहीही न करता निस्वार्थी भावनेने फक्त कामगार आणि कामगारांसाठी या ठिकाणी काम करून कामगारांचं भलं कसं होईल याचा विचार केला आणि त्यांच्या माध्यमातून सोलापुरात एक मोठी घरकुल योजना देखील त्यांनी उभं केली आणि बरेच कामगार लोक, विडी कामगार असतील किंवा इतर कामगार असतील, त्यांना आश्रय त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. त्याबद्दल महाराजांचा आपण टाळ्या वाजवून त्याचं खरंच अभिनंदन. आज त्यांनी जी या ठिकाणी संस्था स्थापन केलेली आहे, मी सोलापूर माझं सोलापूर, खरंच सोलापूरसाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. राजकीय लोक या पद्धतीचं समाजकारण राजकारण करत असतात. म्हणावं तेवढं सामाजिक काम, समाजाच्या हिताचं काम, राष्ट्रहिताचं काम त्यांच्याकडून होत नाहीये. ते तुम्हाला आम्हाला आपण दैनंदिन जीवन जगत असताना दिसून येईल. बरेच सामाजिक संस्था पण या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत, ते सुद्धा समाजासाठी काम करत असतात. पण जसं मगाशी या ठिकाणी एका वक्त्याने सांगितलं की अनेक संस्था आहेत आणि आता पुन्हा ही संस्था काय करणार, परंतु मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, जेवढ्या संस्था आहेत त्यामध्ये महाराज त्या संस्थेमध्ये नाही आहेत, परंतु मी सोलापूर आणि माझं सोलापूर याच्यामध्ये महाराज या ठिकाणी लक्ष देऊन काम करणार आहे. त्यामुळे ही आगळी वेगळी संस्था त्या ठिकाणी असते. महाराजांचा सोलापूर बद्दल सखोल अभ्यास आहे. त्यांनी ज्यावेळेला प्रास्ताविक केलं तर सोलापूरमध्ये जवळपास 176च्या आसपास झोपडपट्ट्या, म्हणजे यांचा अभ्यासाची खोली किती मोठी आहे, सोलापूरचा किती सखोल अभ्यास केलेला आहे, सोलापूरसाठी काय आवश्यक आहे, काय दिलं पाहिजे सोलापूरकरांना, सोलापूरकरांची स्थिती उंचावण्यासाठी काय केलं पाहिजे याचा सखोल अभ्यास करून
माझ्यामध्ये त्यांनी संस्था या ठिकाणी उघडलेली आहे. संस्थेचे पदाधिकारी देखील उगीच कुणाला तर पद द्यायचं, व्यक्तींना या ठिकाणी या संघटनेचं पद देऊन एक संघटना किती मोठी आणि जबाबदार ते या ठिकाणी चांगलं उदाहरण महाराजांनी घालून दिलेलं आहे. आज या संघटनेचं एक छोटस रोपट या ठिकाणी स्थापन झालेलं जरी असलं तरी मला माहिती आहे की याची व्याप्ती अल्पावधीतच देशभरामध्ये होणार आणि सोलापूर हे उदाहरण असेल देशासमोर. आज मी सोलापूर, माझं सोलापूर असं झालं तर उद्या पुण्यामध्ये सुद्धा मी पुणे आणि माझं पुणे असं होईल. शेजारचा धाराशिव जिल्हा आहे, मी धाराशिव आणि माझं धाराशिव असं निश्चितच होणार आहे. मी आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, कारण या संस्थेचा संस्थापकच एवढ्या ताकदीचा आहे आणि असं सगळं संपूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशातील सगळं वातावरण निर्माण होईल. आणि जसं अण्णा हजारेंनी माहितीचा अधिकाराचा कायदा सुरुवातीला महाराष्ट्रात आणला आणि नंतर तो देशभर लागू झाला, तसं आज जरी महाराजांनी ही संस्था सोलापूरसाठी स्थापन केलेली असेल तर उद्या या संस्थेचं कार्य हे लवकरच देशभरामध्ये होईल आणि त्याचं नेतृत्व महाराजांना करायला मिळेल. तर मी मनापासून या ठिकाणी संस्थेला शुभेच्छा देतो. अजून या पत्रकावर जर बघितलं तर रजिस्ट्रेशन झालेलं दिसत नाहीये, तर कायद्यानं संस्थेची नोंदणी आवश्यक असते, तर त्याची नोंदणी तुम्ही रितसर करून घ्यावी. कारण चांगलं काम करत असताना कुठं तर कायद्यामध्ये अडकवून काम कसं बंद पाडता येईल याचा विचार करणारे लोक होतो, पण चांगल्या कामाला साथ देणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. त्यामुळं महाराजांचे योगायोगाने चिरंजीवी वकील आहे, त्यांच्या चिरंजीवावर काम करणारे अनेक वकील या ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला कायदेशीर कोणती अडचण याच्यामध्ये येणार नाही याची मला खात्री आहे. तरी सुद्धा लवकरात लवकर संस्थेची नोंदणी करून घ्यावी आणि जी काही कायद्याची चौकट आहे त्या कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं. आणि असं काम करत असताना जर कोणतीही अडचण आपल्याला आली, येणारच नाहीये, पण आली तरी मी 24 तास तुमच्या मदतीला उभं राहील असं मी या ठिकाणी आश्वासन देतो. मला इथं बोलवलं, माझ्या हस्ते, मी इतका छोटा असताना सुद्धा माझ्या हस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित केला, मला सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.